नमस्कार. इंग्लिश ग्रामर इन मराठी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. चला शिकूया इंग्लिश ग्रामर सहज आणि सोप्या पद्धतीने. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हॉट इज धिस याचा मराठीत अर्थ होतो हे काय आहे. व्हॉट इज धिस हे शिकताना आपण पहिल्यांदा इटचा अर्थ समजावून घेऊ. कारण व्हॉट इज धिस हे प्रश्न विचारताना धिस दॅट हे जरी शब्द आपण वापरत असलो तरी प्रश्न विचारताना समोरच्या वस्तूकडे बोट दाखवण्यासाठी धिस दॅट हे शब्द वापरले जातात. पण उत्तर देताना त्या वस्तूचा पुन्हा उल्लेख करताना त्या ठिकाणी उत्तर देताना इट हा शब्द वापरला जातो. म्हणून इट या शब्दाचा अर्थ आपण या ठिकाणी बघूया. इटचा अर्थ होतो तो, ती, ते आणि इट्स हे इट इज याचे शॉर्ट फॉर्म आहे. म्हणजे प्रश्नाचे उत्तर देताना आपण इट इज हेही वापरू शकतो किंवा इट्स हे सुद्धा वापरू शकतो. तर वर्ड इट इज यूज फॉर नॉन लिव्हिंग थिंग्स अँड ॲनिमल्स. व इट हा शब्द निर्जीव वस्तू आणि प्राण्यांसाठी वापरला जातो. तर मराठीमध्ये आपण पुल्लिंगी शब्दासाठी तो, स्त्रीलिंगी शब्दासाठी ती आणि नपुंसकलिंग शब्दासाठी ते हे सर्वनाम वापरतो. या तिन्ही शब्दांचे काम इट हा शब्द इंग्रजीमध्ये एकच शब्द करतो. तर बघा, व्हॉट इज धिस हा प्रश्न आहे. या प्रश्नाचा मराठीमध्ये अर्थ होतो हे काय आहे. व्हॉट इज धिस हे काय आहे. मग आता या ठिकाणी तीन शब्द दिलेले अ फॅन, अ काऊ, अ ट्री. आता ह्या तिन्ही शब्दांचा आपण खालच्या उत्तरांमध्ये उल्लेख करून त्याच्यापासून प्रश्नाचे उत्तर देऊयात. पहा, व्हॉट इज धिस? इट इज अ फॅन. तो पंखा आहे. व्हॉट इज धिस? इट इज अ फॅन. तो पंखा आहे. आणि याचं शॉर्ट फॉर्म मध्ये इट्स अ फॅन. इट्स अ फॅन. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे व्हॉट इज दॅट? ते काय आहे? इट इज अ काऊ. ती गाय आहे. इट इज अ काऊ. ती गाय आहे. शॉर्ट फॉर्म मध्ये याचं उत्तर देताना इट्स अ काऊ. इट्स अ काऊ. पहा, पुढचा प्रश्न बघूयात. व्हॉट इज इट? ते काय आहे? व्हॉट इज इट? ते काय आहे? इट इज अ ट्री. इट इज अ ट्री. ते झाड आहे. ते झाड आहे. शॉर्ट फॉर्म मध्ये उत्तर देताना इट्स अ ट्री. इट्स अ ट्री. पहा, अशा प्रकारे तिन्ही प्रश्नांचे या ठिकाणी आपण उत्तर बघितलेत. आता पुढे बघूया आपण क्वेश्चन्स अँड आन्सर्स. तर यामध्ये पण व्हॉट इज धिस अशा प्रकारचे प्रश्न विचारून आपण वरील ब्रॅकेट मधले शब्द घेऊन त्यांची उत्तरे तयार करूयात. पहा, पहिला प्रश्न व्हॉट इज इट? इट इज अ ब्रश. इट्स अ ब्रश. या ब्रॅकेट मधला पहिला शब्द अ ब्रश हा ब्रश शब्द वापरून आपण या प्रश्नाचे उत्तर दिले. व्हॉट इज इट? इट इज अ ब्रश. इट्स अ ब्रश. या ठिकाणी दुसऱ्या उत्तरामध्ये आपण इट इज चे शॉर्ट फॉर्म वापरले. इट्स अ ब्रश. आता ब्रॅकेट मधला दुसरा शब्द आहे अ क्लॉक. अ क्लॉकचा वापर करून आपण पुढच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. अ क्लॉक. व्हॉट इज धिस? हे काय आहे? इट इज अ क्लॉक. इट्स अ क्लॉक. इट इज अ क्लॉक. इट्स अ क्लॉक. तर आपण प्रश्न विचारला व्हॉट इज धिस? हे काय आहे? इट इज अ क्लॉक. ते घड्याळ आहे. दुसरं इट्स अ क्लॉक. ते घड्याळ आहे. त्यानंतर तिसरा शब्द आहे अ पॅलेस. अ पॅलेस. याच्यासाठी प्रश्न आहे व्हॉट इज दॅट? ते काय आहे? व्हॉट इज दॅट? ते काय आहे? इट इज अ पॅलेस. इट इज अ पॅलेस. इट्स अ पॅलेस. त्यानंतर व्हॉट इज इट? हे काय आहे? तर ते काय आहे? इट इज अ मिरर. इट्स अ मिरर. इट इज अ मिरर. इट्स अ मिरर. व्हॉट इज धिस? हे काय आहे? इट इज अ जार. इट इज अ जार. इट्स अ जार. इट्स अ जार. What is that? What is that? It is a machine. It's a machine. It is a machine. It's a machine.
अशा प्रकारे काही प्रश्न आणि उत्तरं आपण या ठिकाणी बघितले. आता पुढे बघूया मेक सेंटेन्सेस युजिंग गिवन वर्ड्स. काही कंसामध्ये शब्द दिलेले आहेत, त्याच्यापासून आपल्याला वाक्य तयार करायचे आहेत. तर बघा, पहिलं वाक्य बघूयात. व्हॉट इज इट या प्रश्नाचंच उत्तर देताना, व्हॉट इज इट या प्रश्नाचं उत्तर देतानाच हे वाक्य या ठिकाणी तयार झाले आहेत. पहा, व्हॉट इज इट? इट इज डॅश. इट इज अ बेड. इट इज अ बेड. आणि याचं शॉर्ट फॉर्म, इटचा शॉर्ट फॉर्म वापरून, इट इजचा शॉर्ट फॉर्म वापरून जर म्हणायचं असेल तर इट्स अ बेड. इट्स अ बेड. त्यानंतर पहा दुसरं, व्हॉट इज इट? इट इज डॅश. इट इज अ टेबल. इट इज अ टेबल. इट इज अ शॉर्ट फॉर्म वापरून इट्स अ टेबल. इट्स अ टेबल. आता ब्रॅकेट मधला तिसरा शब्द आहे अॅन एग. अॅन एग. त्याच्यासाठी प्रश्न आहे, व्हॉट इज इट? व्हॉट इज इट? इट इज डॅश. इट इज अॅन एग. इट इज अॅन एग. इट्स अॅन एग. इट्स अॅन एग. त्यानंतर पुढे व्हॉट इज इट? इट इज अ रूफ. इट इज अ रूफ. इट्स अ रूफ. इट्स अ रूफ. त्यानंतर व्हॉट इज इट? इट इज अन इंजिन. इट इज अन इंजिन. इट्स अन इंजिन. इट्स अन इंजिन. आता या ठिकाणी पहा, व्हॉट इज इट या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण या ठिकाणी आपली 5 उत्तरे तयार झाली. ही एक 5 वाक्य पण आपण वाक्य म्हणून पण आपण वाचू शकतो. तर बघा, आता व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत ट्रान्सलेट इनटू इंग्लिश. ट्रान्सलेट इनटू इंग्लिश. काही मराठी वाक्य दिलेली आहे. इटचा वापर करून आपल्याला त्या मराठी वाक्यांचं इंग्रजीमध्ये रूपांतर करायचं आहे. तर बघा, ती आगगाडी आहे. ती आगगाडी आहे. इट इज अ ट्रेन. इट्स अ ट्रेन. इट इज अ ट्रेन. इट्स अ ट्रेन. तो ट्रक आहे. तो ट्रक आहे. इट इज अ ट्रक. इट इज अ ट्रक. इट्स अ ट्रक. इट्स अ ट्रक. ते विमान आहे. ते विमान आहे. इट इज अन एरोप्लेन. इट इज अन एरोप्लेन. इट्स अन एरोप्लेन. इट्स अन एरोप्लेन. ती सायकल आहे. ती सायकल आहे. इट इज अ बायसिकल. इट इज अ बायसिकल. इट्स अ बायसिकल. इट्स अ बायसिकल. त्यानंतर तो घोडा आहे. तो घोडा आहे. इट इज अ हॉर्स. इट इज अ हॉर्स. इट्स अ हॉर्स. इट्स अ हॉर्स. पहा, या प्रकारे इटचा वापर करून आपण या मराठी वाक्यांचं रूपांतर इंग्रजीमध्ये या ठिकाणी तोंडी स्वरूपात केलेलं आहे. हे आपल्याला वहीत लिहून हा एक होमवर्क म्हणून आपल्याला करायचा आहे. त्यामुळे आपला जास्तीत जास्त वाक्य लेखनाचा सराव होईल. आता व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत आपण मेक सेंटेन्सेस फ्रॉम द गिवन वर्ड्स. आता काही शब्द दिलेले आहे. आता या ठिकाणी काही शब्दांपासून आपल्याला वाक्य बनवायचे आहेत. तर पहिल्यांदा शब्द बघूया आपण. अ हाऊस. अ हाऊस. याच्यापासून आपल्याला वाक्य बनवायचं आहे. इट इज अ हाऊस. इट इज अ हाऊस. ते घर आहे. ते घर आहे. An umbrella. An umbrella. It is an umbrella. It is an umbrella. A mango. A mango. It is a mango. It is a mango. त्यानंतर an office. An office. It is an office. It is an office. A kite. अ काईट. इट इज अ काईट. अशा प्रकारे इंग्रजी व्याकरणाच्या नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.